नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना ब्लॅक एन्व्हायरमेंट वीकच्या शुभेच्छा म्हणणार नाही, पण आपण हा ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक पाळतो आहे आणि पर्यावरणाचे जे काही यंत्रणांकडनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू दे, महाराष्ट्र राज्य शासन असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, यांच्याकडनं ज्या पर्यावरण विरोधी आपण म्हणतो धोरणं राखली चालली आहेत किंवा राबवली चालली आहेत, त्याचा निषेध म्हणून आपण हा ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक साजरा करतो आहे. आणि त्याबाबतच उद्या म्हणजे 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सकाळी बरोबर 10 वाजता 10 ते 11 आपण एक अवेअरनेस सेशन ठेवलेलं आहे. एक गुगल मीट आहे एनर्जी लिटरसीच्या बाबत. आता तुम्ही म्हणाल हे एनर्जी लिटरसी म्हणजे नेमकं काय, तर ऊर्जा साक्षरता. सध्याला आपण जे काही ग्लोबल वॉर्मिंग, जे काही पूर येतात आहेत, जंगलांना आगी लागतात आहेत, वादळं येतात आहेत, हे काय होतं आहे, ह्याचा ऊर्जेशी काय संबंध आहे? ऊर्जा साक्षरतामध्ये नेमकं काय सांगितलं जातं आहे? कार्बन उत्सर्जन काय असतं, त्याचा पृथ्वीवरती परिणाम काय आहे, आणि पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर किती आहे, ते पृथ्वीचं टेम्परेचर वाढत चाललं आहे का, आणि जर वाढलं तर त्याच्याने आम्हाला काय फरक पडतो आहे, आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या सकाळी 10 ते 11 या अवेअरनेस सेशनमध्ये होणार आहे. आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये उद्याच्या या गुगल मीटची किंवा झूम असेल कदाचित, याची लिंक दिली जाईल. जशी ही लिंक आणि हा व्हिडिओ तयार होईल, हा पोस्ट केला जाईल. काल जागतिक सायकल दिवस झाला. आज आपण पूर्ण हा आठवडा ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक म्हणून साजरा करतो आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आत्ता PCNDT सर्कलला आहोत. असे शहराच्या विविध भागामध्ये शनिवार रविवारपर्यंत सगळे अवेअरनेस सेशन्स होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी 7 जून देहू ते आळंदी अशी एक आत्मक्लेश पदयात्रा देखील करतो आहे. पर्यावरण जनजागृती आणि पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती जे पोलीस मुस्कटदाबी किंवा जे दबाव किंवा कायद्याचा दुरुपयोग करत आहे, त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी देहू ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेऊन, संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज दोघांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही देहू ते आळंदी पदयात्रा करतो आहे. आणि 21 आणि 22 तारखेला विठुरायाच्या दर्शनाला सायकलवारी करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. हे 7वं वर्ष आहे, त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला नक्की हजर राहा. आठवडाभरचे व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.